दुसरीकडे छगन भुजबळ यांची आज संघर्ष सभा होतीये। नाशिकमध्ये भुजबळांचं शक्ती प्रदर्शन बघायला मिळतंय। या शक्ती प्रदर्शनानंतर भुजबळ आपली भूमिका जाहीर करणार आहे। राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ नाराज होते। हिवाळी अधिवेशन सोडून ते नाशिकमध्ये दाखल झाले। आता पुढच्या काही मिनिटात म्हणजे सकाळी 11 वाजता ते नाशिकच्या जेजुरकर मळा इथं मोठं शक्ती प्रदर्शन करत संघर्ष सभा घेणार आहे। थेट जाऊयात नाशिकला। योगेश खरे आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। योगेश, सध्या भुजबळ कुठे आहेत, ते कधीपर्यंत संघर्ष सभेच्या ठिकाणी पोहोचतायत? नाशिक इथं जेजुरकर मळा या परिसरात पोहोचतील आणि त्यानंतर ते आपल्या कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील। संपूर्ण राज्यभरातून कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। यांची चर्चा करून शेवटी ते आपलं भाषण करून आपलं जी भूमिका आहे ती भूमिका या ठिकाणी जाहीर करतील। ते काय बोलतात याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे। कारण एकूणच आज अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे तिघही भेट घेणार अशी चर्चा नागपूरमध्ये सुरू झालेली आहे। मात्र अद्यापपर्यंत त्यांच्यापर्यंत हा मेसेज आलेला नाही। त्यामुळे नेमकं होतं काय, नेमके या दोघांमध्ये जोपर्यंत ते भाषण करतात किंवा आपली भूमिका जाहीर करतात त्याच्या आधी काही चर्चा होते का, किंवा त्यांना समजूत घालण्याचा प्रयत्न केला जातो का, किंवा त्यांचा जो ते मान सन्मान दुखावला गेला होता तो दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येतो का, हे सगळं बघणं औत्सुक्याचं आहे। त्यांच्या भूमिकेतून आता या सर्व गोष्टी स्पष्ट होतील। निश्चित योगेश, त्यासोबतच आज संघर्ष यात्रा होती भुजबळांची। आज या सभेदरम्यान ते नेमकी काय काय भूमिका मांडू शकतात? एकीकडे असं बोललं जातंय की अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल त्यांची भेट घेणार आहेत, त्यांची समजूत घालणार आहेत, मात्र तरीही भुजबळांची संघर्ष सभा होतेच आहे। खरं संघर्ष सभा होते। संघर्ष सभेसाठी सर्व महाराष्ट्रातून, राज्यातून सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी पोहोचतायत। खरं तर भुजबळ बोलतात काय, कारण भुजबळांनी आता काल जी काही चर्चा येवल्यात केली होती आणि नाशिकमध्ये केली होती त्यानुसार त्यांनी आपले मुद्दे लोकांसमोर ठेवले होते। अजित पवारांना लक्ष केलं होतं आणि अजित पवार यांची जी मनमानी पक्षामध्ये सुरू आहे त्याच्या विरोधात त्यांनी थेट हल्लाबोल त्यांच्यावर केलेला होता। त्यामुळे एकूणच पक्षातली लोकशाही ही संपलेली आहे। त्यामुळे अशा पक्षात मला राहणं आता उचित नाही, मी दुसरा मार्ग स्वीकारला पाहिजे असा एकूणच त्यांचा सूर होता। मात्र त्यानंतर आज सर्व पदाधिकाऱ्यांसमोर ते काय भूमिका मांडतात, यामध्ये कदाचित ते वेगळी भूमिका घेतात का, पक्ष सोडण्याची भूमिका घेतात का, किंवा अजित पवार आणि यांना नमवण्याची भूमिका घेतात का, याकडे सर्वांचं लक्ष आहे। ते बोलतात काय, त्यातून त्यांचे सूर पुढील काय असेल, भविष्याची वाटचाल काय असेल, हे यामध्ये स्पष्ट होऊ शकेल। निश्चित योगेश, तुम्ही या कार्यक्रमाकडे, सभेकडे लक्ष ठेवून राहा। तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।